जालन्यावरून लडाखला जाताना 5 ते 7 हजार रुपये खर्च होऊ शकतो टोलचा. टोल जे लागतात, तुम्हाला मागे टोल प्लाझा दिसत असेल, पण तिथं आम्हाला एकही रुपया लागला नाही, कारण की मी अॅन्युअल पास जे आहे ते घेतलेला आहे. आता अॅन्युअल पास कसं घ्यायचं, तुम्हाला जर किती ट्रिप करायची असेल किंवा तुम्ही फिरत असाल वर्षभरामध्ये, तर तुम्ही राजमार्ग यात्रा हे बघा, हे ऍप आहे, हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. इथं आपल्याला 3075 रुपयाचं एक अॅन्युअल पास भेटतं. आपल्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे टाकायचा, 3075 रुपये भरायचे, ज्यामध्ये आपल्याला 200 टोल फ्री मध्ये येतात. किंवा तुम्हाला एका वर्षाची मुदत येते, एका वर्षामध्ये तुम्ही 200 टोल फ्री केले तर त्यामध्ये 3000 रुपयामध्ये कव्हर होऊन जाते. यामुळे आपला टोलचा खर्च वाचतो. कारण काही ठिकाणी मी खरं सांगतोय, माझा पहिला जो टोल होता तो 728 रुपये कटलाय माझा, जे नॅशनल एक्सप्रेस वे आहे तिथे. तर त्यानंतर मी हा जो पास घेतलेला आहे, पण याच्यानंतर मी 10 टोल क्रॉस केले पण एकही रुपया माझा कटलेला नाहीये. तर हे बेस्ट ऑप्शन आहे. जर की तुम्ही कुठे ट्रिप काढत असाल तर राजमार्ग यात्रा हे ऍप डाउनलोड करा, तुमच्या गाडीचं रजिस्ट्रेशन करा आणि वर्षभराचा जो पास आहे तो घेऊन टाका 3075 रुपयामध्ये, आणि तो बेटर राहतो. याच्या पुढचा अजून ट्रिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याविषयी जास्त कमेंट्स आल्या होत्या की कसा आपण ऍप डाउनलोड करू शकतो किंवा कसा पास घेऊ शकतो, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि हो, आमची ट्रिप बघण्यासाठी या आयडीला फॉलो नक्की करून घ्या. चला.